लग्नाची बेडी या मालिकेमध्ये येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत की राघव कृष्णाच्या रूममध्ये आलेला असतो आणि कृष्णा ही मेकअप करत असते. त्यावेळेस राघव कृष्णाला म्हणतो की तुझं अजून आटोपलं नाही का? असं तर मी 10 वेळा मेकअप केला असता. त्यावेळेस कृष्णा म्हणते की तुमचं माणसांचं काय आहे, पॅन्टी शर्ट घातलं की झालं, पण आम्हाला तसं नाही ना, आम्हाला प्रत्येक याचा मेकअप करावा लागतो. तेव्हा ती सगळ्या याचं विश्लेषण करून राघवला सांगू लागते. तेव्हा राघव म्हणतो की तू आता आटोप लवकर आणि तो तिच्याशी बोलू लागतो. त्यावेळेस मात्र कृष्णा म्हणते की आत्ता वेळ नाही जात आहे का तू ह्या गोष्टी बोलत आहेस तर. आणि या दोघांचं बोलणं मधूही कान देऊन ऐकत असते. त्यानंतर ती शकुंतलेला फोन करते आणि सांगते की आत्ताच राघव आणि सिंधू हे दोघेही बाहेर गेलेले आहेत. त्यावेळेस शकुंतलाबाई सांगते की तुम्ही त्यांच्या दोघांच्या पार्टीवर राहा, हे काही तुम्हाला सांगायला हवं का? तेव्हा मात्र मधू म्हणते की मला तरी वाटतं की ती कृष्णाच आहे, कारण तिची आत्या आजारी असताना ती शॉपिंगला जाणार हे शक्य नाही. बहुतेक मला तर वाटतं ही कृष्णाच आहे. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की सहजासहजी तुम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. ती कोण आहे याचा तपास घ्या आणि त्या दोघींच्या पाठोपाठ तुम्ही जा, असं शकुंतला ही मधूला समजावत असते. आणि मधूसुद्धा त्या दोघांचा पाठलाग करू लागते. राघव आणि कृष्णा हे दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात आणि त्याच रेस्टॉरंटमध्ये मधूसुद्धा आलेली असते. मधू ही तिची वेशभूषा वेगळी करून आणि मेनूची फाईल चेहऱ्याला लावून त्या दोघांवरती बारीक पद्धतीने निरीक्षण करत असते की हे दोघेही काय गप्पा करत आहे. त्यावेळेस मात्र कृष्णा ही मेनू कार्ड वाचत असते आणि राघव तिच्याकडे बघत असतो. ती मेनू कार्ड अशा पद्धतीने वाचते की तिला त्या पदार्थांचे अर्थच कळत नसतात आणि राघव तिच्याकडे बघत असतो. त्यानंतर मधूला शकुंतलेचा फोन येतो. शकुंतला ही मधूला म्हणते की तिथं काय पोझिशन आहे. तेव्हा मधू म्हणते की मला तरी हिच्याकडे बघून असं वाटतंय की ही कृष्णाच आहे, कारण सिंधू अशी स्वस्थ बसणाऱ्यात नाही आहे आणि ही दोघेही इथं स्वस्थ बसलेली आहे. त्यावेळेस कृष्णा ही राघवला म्हणते की असं माझ्याकडे का पाहत आहे एड लागल्याच्या गत. तेव्हा राघव म्हणतो की तू असं काय वाचत आहे. त्यानंतर कृष्णा म्हणते की तू मला असा कुठल्या हॉटेलमध्ये घेऊन आला की तिथं नॉनव्हेजच पदार्थ आहेत, व्हेज नाही आहेत, आणि तुला माहिती आहे ना लंबू, मला हे काही चालत नाही. त्यावेळेस राघव म्हणतो ग थोडं थांब जरा, तुला ज्या पद्धतीने हवं आहेत ना ते मेनू कार्ड तू दुसऱ्या साईडने वाच ना. नंतर तो मेनू कार्डचं साईड बदलवून तिला दाखवतो आणि ती वाचते आणि तिथल्या वेटरला ऑपरेट करून बोलवते. नंतर ती वेटरला म्हणते की मला या गोष्टीतल्या सर्व गोष्टी पाठव. नंतर राघव हे फक्त तिच्याकडे बघत असतो की ती कुठल्या प्रकारे कुठल्या गोष्टी ऑर्डर देते आणि ती म्हणते तू ऑर्डर देत नाही का? राघव म्हणतो मी तुझ्याबरोबर शेअर करेल ना, तू एवढं सारं खाणार आहेस का? त्यानंतर तो राघवचं असं बोलल्यानंतर कृष्णा मात्र ओरडून मोठ्या स्टूलवर उभी राहते आणि म्हणते की आत्ता तू माझं खाणं काढणार आहेस का? आणि ती बघू लागते आणि राघवला बोलू लागते. राघवला मात्र त्या हॉटेलमधली सगळी लोकं बघू लागतात. तेव्हा त्यामुळे त्याला थोडंसं कसं तरी वाटतं. मग तो सांगतो की कृष्णा तू खाली उतर, जरा मी तुला काय सांगतोय ते समजून घे ना. आणि तो तिला खाली उतरवतो आणि बसवतो आणि म्हणतो की तू हे सर्व खाणार आहे का, म्हणून मी तुला विचारत होतो, तू ऑर्डर दिलेली आहे तर. तेव्हा ती म्हणते लग्नाच्याच आधी तू माझं असं खाणं काढत आहेस तर मी तुझ्याशी लग्न करून करू तरी काय, मग तू माझं खाणंच बघणार का? मग त्यानंतर राघव त्याच्या पदार्थांची ऑर्डर करतो आणि त्यानंतर कृष्णा त्याला म्हणते की आपण आता एक पेज लावूया की यातलं लवकर लवकर कोण खाणार आणि कोण संपवणार. राघव मात्र त्या पदार्थांकडे बघू लागतो. त्यानंतर राघव म्हणतो की नाही तू सुरुवात कर. नंतर मधू ही शकुंतलेचा फोन कट करत असते. तेव्हा शकुंतलाबाई म्हणते की माझा फोन कट करण्याची तुम्ही हिंमतच कशी केली? त्यावेळेस मधू म्हणते की जरा तुम्ही थांबा, इथं कळेल त्यांना मी आले, मी फोनच चालू ठेवतो आणि तुम्ही तुमचं ऐका काय ऐकायचं आहे ते. त्यावेळेस शकुंतलाबाई ही मधूने फोन चालू केलेला असतो आणि त्या फोनवरती राघव आणि कृष्णा या दोघांचं बोलणं ऐकत असते, कारण मधूला सारखं सारखं बोलणं शक्य नसते. त्यावेळेस नेमकं कृष्णा आणि राघवचं छान प्रकारे बोलणं चालू असतं. राघव तिला सांगतो की आता मला जोरात भूक लागली आहे आणि आपण आता जेवूयात, कारण तू मगाशी बोलली होती मला भूक नाही, म्हणून मी तुला बोललो की तू इतके सारे पदार्थ खाणार आहेस का? तेव्हा ती म्हणते आता आपण एक युक्ती करूयात की यातलं लवकर लवकर कोण संपवणार. तेव्हा मात्र असं ती बोलत असतानाच अचानक राघवला मात्र फोन येतो
आणि राघव म्हणतो की 1 मिनटं, जरा मला कॉल येतो आहे, मी जरा तिकडे जाऊ का? तो तिकडे जातो आणि त्यावेळेस मात्र तो फोनवर बोलत असताना मधू ही राघवकडे बघते आणि इकडे कृष्णा तिने ऑर्डर केलेले सर्व पदार्थ एक एक संपवत असते आणि राघव बोलत असतो फोनवरती. त्यानंतर तिने ती ऑर्डर केलेल्या सर्व पदार्थामधले सर्व प्लेट्स रिकामी केलेले असतात आणि मधू ही राघवकडे बघत असते की राघव काय बोलत आहे. राघवचं फोनवर बोलणं झालं आणि त्यानंतर तो कृष्णाकडे बघतो आणि कृष्णाकडे येऊ लागतो आणि सर्व प्लेट्स रिकाम्या बघून मात्र राघवला आश्चर्य वाटतं आणि त्या प्लेट्सकडे बघून तो कृष्णाला म्हणतो की तुझं जेवण झालं का? त्यावेळेस मधू हे सगळं बघत असते की तिने सर्व प्लेट्स रिकामे केलेले आहेत, एकाही प्लेट्समध्ये काहीही ठेवलेलं नाही. या गोष्टीचा मात्र तिला मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. राघव म्हणतो की तू हे सर्व प्लेट्स रिकामे केलेत आणि अजून तुला काही खायचं आहे का? ऑर्डर करू का? असं तो तिला बोलत असतो. तेव्हा कृष्णा म्हणते की नाही, आत्ता माझं पोट भरलं आहे, तुझ्यासाठी काही मागवायचं असेल तर तू मागवू शकतोस. त्यानंतर मधू या दोघांचं बोलणं बघत असते, ऐकत असते आणि विचार पण करत असते. सिंधू मात्र त्या गोष्टीचा विचार करते आणि तिला मेसेज येतो. ती मोबाईल काढते आणि मोबाईल बघते. त्या मोबाईलमध्ये तिला मेसेज आलेला असतो की आत्याला काही झालेलं नाही, आत्या व्यवस्थित आहे. तेव्हा ती मात्र म्हणते, तिला आठवतं की तिने काय प्लॅन केलेला असतो. त्यावेळेस तिला असं आठवतं की ती गोदा मावशीजवळ गेलेली असते आणि गोदा मावशीला ती सांगते की मावशी, माझी आत्या आजारी आहे, तिला हार्ट अटॅक आलेला आहे. आणि मी कृष्णा नाही सिंधू आहे असं बहुतेक राघवला आणि मधूला कळलेलं आहे. तेव्हा नंतर ती म्हणते की हा त्या सुंदरीचा प्लॅन तर नसणार ना, कारण ती खूप आगलावी आहे आणि तिच्या मनात काय येईल ती करू शकते आणि तू सिंधू आहे का कृष्णा आहे हे बघण्यासाठी तरी तिने हा प्लॅन केलेला असावा. त्यावेळेस सिंधू म्हणते, मग आता काय करावं? ती म्हणते, तू जाते का तपास कर? तेव्हा गोदामावशी म्हणते, मी जाते आणि मी तपास करते. तेव्हा सिंधू म्हणते, नको, तिथं मधूचे माणसं असतील. तेव्हा गोदामावशी तिला सांगते की मी हे काम माझ्या माणसांकडनं करवून घेते. तेव्हा ती सिंधूला सांगते, तू घाबरू नकोस, मी हे परस्पर करते आणि याची सर्व लाईन लावते की हे मधू खरं बोलत आहे का खोटं बोलत आहे. त्यावेळेस मात्र सिंधूला मोठा आधार मिळतो. नंतर राजश्री ही बाहेर शॉपिंगसाठी जात असते आणि ती रत्नाकरचं काही ऐकत नसते. तेव्हा रत्नाकर तिला समजावत असतो. त्यानंतर सिंधू ही घराच्या बाहेर येते आणि म्हणते, मदर्स काय झालं आहे? तेव्हा ती सांगते, बघ ना गं, मला बाहेर जायचं आहे आणि तुझे बाबा मला तुमच्या लग्नाची शॉपिंग करण्यासाठी बाहेर जाऊ देत नाही आहे. तेव्हा सिंधू म्हणते की मग बाबा काय खोटं बोलत आहेत? जे खरं आहे ते, तू मदर बाहेर जायचं नाही कारण तुला बरं वाटत नाही आहे. तेव्हा तू गोदामावशीला सोबत घे आणि गोदामावशी तुला त्या वस्तू लागत आहेत त्या आणून देईल. त्यावेळेस राजश्री म्हणते की गोदामावशीला तरी कुठं माहिती मला काय आणून द्यायचं आहे असं. तेव्हा ती सांगते की तू तिला एका चिठ्ठीवर लिहून दे आणि ती चिठ्ठी गोदामावशीकडे दे आणि गोदामावशी तू सांगितलेलं सर्व काही बाहेर जाऊन आणू शकते. त्यावेळेस गोदामावशी राजश्रीला म्हणते की हो, मी तुम्हाला मदत करू शकते राजश्रीताई, मी जाऊन घेऊन येऊ शकते. हे झाल्यानंतर सिंधू विचार करते की मधू, तू कुठलाही प्लॅन केला तरी मी आता त्या प्लॅनमध्ये फसणार नाही, कारण तू माझ्या साईला माझ्यापासून दूर केलं आणि तिला त्रास देत आहे. त्याचा बदला तर मी आता तुझ्याकडनं घेणार, एवढं लक्षात ठेव. मी तुला सहजासहजी सोडणार नाही, कारण तू आता एका आईला वॉर्न केलेला आहे. राघव हा मोबाईलवरती बोलतच असतो आणि त्यानंतर बोलणं झाल्यानंतर तो म्हणतो, ओकी काय करते आहेस? नंतर इकडे मधू ही शकुंतलेला फोन करते आणि म्हणते की आत्ताच ती कुठंतरी बाहेर गेली आहे, मी घराच्या बाहेर येत नाही तेवढ्यात ती गायब झाली, कृष्णा कुठे गेली मला काही कळत नाही. त्यावेळेस शकुंतलाबाई म्हणते की शोधा तिला. नंतर पाठीमागनं कृष्णा ही मधूच्या खांद्यावर हात ठेवते आणि जोरात तिच्या कानाखाली मारते. आता कृष्णाने मधूच्या कानाखाली का मारली हे मधूलासुद्धा कळत नाही आणि मात्र कृष्णा ही खूप चिडलेली असते, कारण मधूने केलेलंच असं कृत्य असतं की त्या कृत्याचा सिंधूला एक-एकपणे बदला घ्यायचा असतो आणि त्याचा ती बदला घेणार. असेच भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.